आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर प्लीज तुम्ही चिडू नका ना. हे बघा अंजली जे काही वागली आहे ना त्याचा तिला खूप पश्चाताप होतोय आणि आता तिला काहीतरी काम करायचं होतं म्हणून मी तिला म्हणाले की मला ना काहीच एक्सप्लेनेशन नकोय. मला जरा वेळ शांत राहायचंय बस. ठीक आहे मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. चालेल. हॅलो सर मी गॅरेज मधून बोलतोय. हा बोला. सर तुमची गाडी रिपेअर झाली आहे, एकदम चकाचक केली आहे. आता गाडीकडे बघून कोण बोलणार पण नाही की ऍक्सिडेंट झालाय म्हणून. चला ग्रेट. मी ड्रायव्हरला पाठवतो गाडी पिक करायला. ओके थँक्यू. सर एक मिनिट, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बोला ना. सर तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला नव्हता, तो कोणीतरी जाणून बुजून केला होता. व्हॉट आर यू शुअर? सर गेली 10 वर्ष झालं मी मेकॅनिकचं काम करतोय. चुकून तुटलेली वायर आणि जाणून बुजून कापलेली वायर याच्यातला फरक मला समजतो. मी फक्त तुम्हाला सावध करायचा प्रयत्न केला. काळजी घ्या सर. थँक्स. अरे गाडीचे ब्रेक कोणीतरी मुद्दाम फेल केलेत. म्हणजे मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करत होता. कोण असेल ती व्यक्ती? विक्रम. हो का? मी बरा झालो ना मग आपण ती गाडी नाही का पावभाजीची, जिथे आपण पावभाजी खायला गेलो होतो हा तिथे जाऊया. पण ती पावभाजी तर तिखट लागली होती ना तुम्हाला. हा पण टेस्टी पण होती ना. हो. आणि त्यानंतर आपण काय खाल्लं होतं ते ब्लू पिंक कलरचं, काय नाव होतं त्याचं? शुगर कॅन्डी. एक्झॅक्टली शुगर कॅन्डी. ती सुद्धा खाऊया. ठीक जाऊया. ऑल्सो कुलदेवतेला गेलो होतो तेव्हा टपरीवर चहा प्यायला होतो. मला ना तसंच तुमच्याबरोबर परत टपरीवर चहा प्यायला जाय. तुम्ही जे म्हणाल ना ते सगळं करूयात आपण, पण ते आधी तुम्ही बरे व्हा. आय नो. कधी बरं होणार मी? घरी बसून बसून ना आता कंटाळा आलाय. बोर झालोय खूप. मला माझं काम पण करता येत नाहीये. कामाला खूप मिस करतोय मी. तुम्हाला माहिती आहे ना मला माझं काम किती आवडतं. ऑफिसला गेलो नाहीये, माझ्या सगळ्या कलिग्सला भेटलो नाही, माझ्या स्टाफला भेटलो नाहीये, काहीच नाही. सर तुम्ही पूर्णपणे बरे झाले की नाही मग तुम्हाला वाटेल ते करा. मग तुम्ही ऑफिसमध्ये जा, इकडे तिकडे फिरा, पण त्याआधी आराम खूप गरजेचा आहे. पेशन्स नाही आहेत ना आता माझ्यात. एवढा उतावळेपणा बरा नाही. हा थोडा धीर धरा. आता हळूहळू तुम्ही चालायला शिकले की नाही, म्हणजे इम्प्रूव्हमेंट होतीये तुमच्यामध्ये. व्हॉट डू मीन हळूहळू थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट होते? इम्प्रूव्हमेंट झालीये. आता जमलंय मला चालायला. सी आय विल शो यू. सर म्हणाले होते ना घाई करू नका, धीर धरा थोडा. आता तुम्ही पडले असता तर. पण सावरलं ना तुम्ही. आणि मला माहितीये आयुष्यात जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मला भीती नाहीये पडण्याची. जेव्हा जेव्हा मी पडायला जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही मला सावरायला याल ना. हो आणि कायम तुमच्या सोबत सुद्धा राहील. आय नो. देवांश आई होऊन होते. हो हळू हळू हळू. सर हळू. भैरवी कशाला बोलावलंय सांगशील की नाही? सांगते, जरा थांबा. देवांशला तरी येऊ द्या. हा बघ बस. काय झालंय काय? एव्हरीथिंग ऑल राईट? आई तू बस आधी सांगते.
कशी सुरुवात करू मला कळतच नाहीये. काय सांगू, कसं सांगू. म्हणजे या आधी मी इतके प्रॉब्लेम्स फेस केलेत ना, पण हा प्रॉब्लेम फेस करताना जरा जास्तच ऑकवर्ड व्हायला होतंय मला. इनफॅक्ट मला कळत नाहीये मी रागवू, मी सॅड होऊ की काय रडू. आय रिअली डोंट अंडरस्टँड कसं रिॲक्ट करू या सगळ्यावर. भैरवी अगर नेमकं झालंय काय? म्हणजे कामाचं काही टेन्शन आहे का? आई आई एम सॉरी. मला माहिती आहे माझ्या ऍक्सिडेंटमुळे तुझ्यावर अचानक खूप वर्कलोड आला असेल, त्यामुळे त्रास होतोय का तुला? अरे नाही, कामाचं कसलं टेन्शन येणार मला. ते हँडल करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. हो ना, मग झालंय काय? काय झालंय हे जर का तुला कळलं ना दादा, तर तुझी अवस्था माझ्यासारखीच होईल. आई प्लीज डिरेक्टली बोल प्लीज. आणि डोंट वरी, आपण सोल्युशन काढूयात ना त्याच्यावर. तू प्रॉब्लेम तर सांग आधी. आय डोंट थिंक सो यातून आपण काही मार्ग काढू शकू. इनफॅक्ट ही गोष्ट आता आपल्या हाताबाहेर गेली असं वाटतंय मला. तू आधी सांगशील का काय झालंय नक्की प्लीज? काय सांगू आणि कसं सांगू. मला ना हे सगळं सांगतानाही लाज वाटते खरं तर. आणि आपल्या घराची, घरातल्या सगळ्या लोकांची ना आता मला खरं तर खूप जास्त काळजी वाटू लागली आहे. देवांश, तुझं करिअर आत्ता कुठे सुरू झालंय. तू इतकं छान काम करतोयस. ओमी, रिया यांचं शिक्षण सुरू आहे. मला ना आपल्या फॅमिलीची खरं तर खूप जास्त काळजी वाटते. मला भीती वाटते जहागीरदारांचं नाव ना धुळीत मिळायला नको. भैरवी हे बघ, तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस हे आम्हाला कोणाला काहीच कळत नाही. जरा क्लिअर काही बोलशील का प्लीज? ठीक आहे, मी बोलण्यापेक्षा ना जे काही आहे ते तुम्हाला सरळ दाखवतेच.